नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. महिलांनो, घरात अफाट श्रीमंती हवी असेल तर घरात गुप्तपणे हे उपाय नक्की करून बघा. लक्ष्मी कायमची घरात बसेल. रात्री झोपण्यापूर्वी मुख्य दरवाजाला हात लावून शुभम भवतु असं एकदा बोला. दारातून येणारी नकारात्मक ऊर्जा थांबते आणि घरात संरक्षण कवच तयार होते. घरात सतत नजर लागत असेल तर मुख्य दरवाजावर 2 लवंगा आणि 1 तांदूळ असे लाल कपड्यात बांधून लटकवा. नजर दोष, आसुरी ऊर्जा आणि अडकलेली वाईट ऊर्जा नष्ट होते. देवघरात रोज ताज्या पाण्याची छोटी वाटी ठेवा. पाण्यात देवतांची ऊर्जा प्रतिबिंबित होते. ताजं पाणी म्हणजे घरात शांती, सौभाग्य आणि समाधान आणतं. जुनी झाडू पूर्णपणे जीर्ण झाली असेल तर ती अमावास्येला बदला. लक्ष्मी स्थिर बसते आणि घरातील खर्च कमी होतात. पौर्णिमेला उंबरठ्यावर नारळ 3 वेळा उजवीकडून डावीकडे फिरवून फोडा. नारळ वाईट ऊर्जा शोषतो आणि फोडल्याने नजर, अडथळे आणि नकारात्मकता तुटून जाते. धनलाभाचे मार्ग मोकळे होतात. उंबरठ्यावर हळद कुंकूचे 2 रेषा. अनेक घरांमध्ये लक्ष्मी येते पण परत जाते, कारण उंबरठ्यावर योग्य ऊर्जेचा सन्मान केला जात नाही. शुक्रवारी संध्याकाळी घर स्वच्छ केल्यानंतर उंबरठ्यावर आधी थोडी हळद आणि त्यावर कुंकू वापरून 2 सरळ रेषा ओढा. या 2 रेषा म्हणजे घरात येणाऱ्या आणि घरात टिकणाऱ्या लक्ष्मीचा मार्ग मानले जातात. हा उपाय करताना घरात शांतता ठेवा, वाद टाळा आणि उंबरठ्यावर पाय देऊन चढणं टाळा. काही दिवसातच घरातल्या पैशाच्या हालचाली बदलायला लागतात. घरातलं जड वातावरण, वाईट भांडण, वाईट स्वप्न यासाठी प्रभावी उपाय. अनेक घरांमध्ये कारण नसताना चिडचिड, सतत वाद, छोट्या गोष्टींवर मोठी भांडणं, मुलांना रात्री वाईट स्वप्न पडणं, झोपेतून दचकून उठणं, घरात बसल्यावर मनावर दडपण येणं, काहीतरी अडकल्यासारखं वाटणं ही लक्षणं दिसतात. आणि अशा वेळी लोक लगेच वास्तुदोष, नजर, वाईट शक्ती असं काहीतरी म्हणतात. पण खरं सांगायचं तर घरात साचलेली नकारात्मक ऊर्जा ही हळूहळू सगळ्यावर परिणाम कायम करत असते आणि ती घालून टाकण्यासाठी फार मोठे उपाय न करता एक छोटासा आपण परिणामकारक उपाय केला तर घरातलं वातावरण हलकं, शांत आणि सकारात्मक होतं. शनिवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर 1 वाटी घ्या. त्यामध्ये कापूर आणि 3 ते 5 लवंगा घ्या. आधी देवाला नमस्कार करा आणि मनात एकच संकल्प ठेवा की माझ्या घरातील सर्व नकारात्मकता, भांडण, अडथळे, वाईट स्वप्न, चिंता आजपासून निघून जाऊन त्यानंतर कापूर पेटवा आणि त्या धुराने संपूर्ण घरात फिरा. खास करून बेडरूम, स्वयंपाकघर, घराचे कोपरे आणि मुख्य दाराजवळ थांबा, कारण नकारात्मक ऊर्जा सगळ्यात जास्त कोपऱ्यांमध्ये साठलेली असते. हा उपाय केल्यानंतर अनेक लोकांनी अनुभव सांगितलेले आहे की घरात आपोआप शांतता येते, नवरा बायकोमधले वाद कमी होतात, मुलांची झोप सुधारते, वाईट स्वप्न बंद होतात आणि घरात बसल्यावर मनाला एक वेगळी शांती जाणवते. म्हणून हा उपाय आठवड्यातून किमान एकदा तरी नक्की करा. जुना झाडू आणि लक्ष्मी स्थैर्याचा उपाय. घरात लक्ष्मी येते, टिकत नाही. पैसा येतो पण लगेच खर्च होतो. पगार मिळाल्याच्या काही दिवसातच सगळा संपून जातो. अचानक मोठे खर्च उभे राहतात, पैसा टिकत नाही अशी तक्रार अनेक घरांमध्ये असते. आणि यामागे एक खूप साधा पण दुर्लक्षित कारण असतं, ते म्हणजे घरातली जुनी जीर्ण झालेली झाडू ही लक्ष्मीचा प्रतीक मानले जाते. पण जेव्हा झाडू पूर्णपणे झिजलेली असते, तुटलेली असते, तिचे केस तुटलेले असूनही आपण ती वापरत राहतो, तेव्हा नकळत लक्ष्मीचा अपमान होतो आणि त्यामुळे आर्थिक अस्थिरता घरात वाढते. अमावास्येच्या दिवशी जुनी झाडू पूर्णपणे घराबाहेर काढा. ती कोणालाही देऊ नका, घरात ठेवू नका. शक्य असल्यास ती व्यवस्थित गुंडाळून टाकून द्या आणि त्याच दिवशी नवीन झाडू घ्या आणि ती संध्याकाळीच घरात आधी देवासमोर ठेवून नमस्कार करा आणि दुसऱ्या दिवसापासून वापरायला सुरुवात करा. नवीन झाडू शक्यतो शनिवारीच खरेदी करा. हा छोटासा उपाय केल्यानंतर
हळूहळू घरातील अनावश्यक खर्च कमी होतो. पैशांची आवक जास्त जाणवायला लागते आणि लक्ष्मी घरात स्थिर बसते. असं अनेक लोकांच्या अनुभवातून दिसून आलं आहे. टॉयलेटचा दरवाजा आणि घरातील अडथळे हा तोडगा फार कमी लोकांना माहीत आहे. त्यांनी त्याचा परिणाम नक्कीच अनुभवला आहे. घरात कितीही पूजा केली, कितीही उपाय केले तरी जर टॉयलेटचा दरवाजा कायम उघडा असेल तर सकारात्मक ऊर्जा टिकत नाही. टॉयलेट म्हणजे नकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्याचे ठिकाण आहे. पण जर त्याचा दरवाजा सतत उघडा असेल तर घरातील सुख, शांती, पैसा सगळं त्याच मार्गानेच बाहेर जातं. म्हणून एक साधा नियम ठेवा. टॉयलेट वापरून झाल्यावर नेहमी दरवाजा बंद ठेवा आणि शक्य असल्यास दरवाजाच्या आतल्या बाजूला आठवड्यातून एकदा मीठ मिसळलेलं पाणी शिंपडा किंवा बाथरूममध्ये मीठ काचेच्या बाउलमध्ये मीठ ठेवा. हा नियम पाळल्यानंतर घरातले अडथळे कमी होतात, सतत अडकलेली कामं हळूहळू मार्गी लागतात आणि घरात एक वेगळी स्थिरता जाणवायला लागते. मुख्य दरवाजा आणि नशीब. घराचा मुख्य दरवाजा जितका स्वच्छ आणि नीट असेल तितकाच घराचा नशीब मजबूत होतं. पण अनेक घरांमध्ये मुख्य दरवाजासमोर चपला, कचरा, मोडकी वस्तू ठेवलेली असते. त्यामुळे लक्ष्मी घरात येण्याआधीच अडते. आठवड्यातून किमान एकदा मुख्य दरवाजाजवळ पाणी घालून स्वच्छता करा. दरवाजाच्या दोन्ही बाजूंना संध्याकाळी दिवा लावा. हा उपाय केल्यानंतर घरात येणारी अडचण कमी होते आणि संधी वाढतात. झोपण्याची दिशा. मानसिक शांतता. डोकं नेहमी दक्षिण किंवा पूर्व दिशेला ठेवूनच झोपा, कारण चुकीच्या दिशेला झोपून नकळत मानसिक ताण, चिडचिड, थकवा जाणवतो. तर झोपेची दिशा बदलल्यानंतर काही दिवसातच मन शांत वाटायला लागलं तर समजून जा की हा उपाय तुमच्यासाठी काम करतोय. रात्री आरसा आणि नकारात्मकता. रात्री झोपताना जर आरशात तुमचं प्रतिबिंब दिसत असेल तर मनावर अकारण ताण येतो आणि झोपेत व्यत्यय निर्माण होतो. म्हणून झोपताना आरसा झाकून ठेवा किंवा आरशासमोर झोपणे टाळा. घरात मिठाचा छोटासा प्रयोग. घरातल्या एका कोपऱ्यात काचेच्या वाटीत खडे मीठ ठेवा आणि आठवड्यातून एकदा ते बदला. हा उपाय घरात नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि घरातील वातावरण हलकं करते. मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.